दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस। डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार। फुले चित्रपटामुळे पुन्हा जातीयवाद वाढू शकतो, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप। चित्रपट एकतर्फी नको, ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवावी अशी मागणी। अय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल, उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी, राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मराठवाड्यात अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत, लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना। अंजली दवानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकार आरोपी, मग तपास कसा करणार, एसआयटी नेमा, अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मागणी। औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस, पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार, एप्रिलचा हप्ता 30 एप्रिलला मिळणार। वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत, पंढरपुरातील चाचणी यशस्वी। प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता, भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय, संबंध सुधारण्यावरही भर।